नमस्कार, माझं नाव मंजुषा. तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपण थोडीशी माहिती पाहणार आहोत कंप्लीट ब्लड काउंट किंवा हिमोग्राम या ब्लड टेस्टविषयी. दवाखान्यात गेलो, थंडी वाजतीये, ताप येतोय, अशक्तपणा वाटतोय, अशी कोणतीही लक्षणं असतील तर डॉक्टर पहिल्यांदा आपल्याला सांगतात रक्ताचं प्रमाण किती आहे ते पहा, हिमोग्राम करून घ्या. आता हे हिमोग्राम म्हणजे काय? त्यालाच दुसरं नाव आहे कंप्लीट ब्लड काउंट. हिमोग्राममध्ये आपल्याला काय काय कळतं तर हिमोग्राममधला पहिला घटक म्हणजे RBC, रेड ब्लड सेल्स. रेड ब्लड सेल्स आपल्याला आपल्या रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण किती आहे हे सांगतात. हिमोग्लोबिनची नॉर्मल रेंज पुरुषांमध्ये 14.5 पर्यंत आणि स्त्रियांमध्ये 12.5 म्हणजे 12.5 इतकी असते. हिमोग्लोबिनची रेंज जर 8 पेक्षा कमी आली तर तो पेशंट ॲनिमियाग्रस्त आहे असे मानले जाते. हिमोग्लोबिन नंतर दुसरा फॅक्टर येतो तो म्हणजे WBC. WBCलाच व्हाईट ब्लड सेल्स काउंट असे म्हणतात. तर या व्हाईट ब्लड सेल्सचं काम काय आहे तर व्हाईट ब्लड सेल्स कोणत्याही इन्फेक्शनशी लढा देण्यासाठी शरीराला मदत करतात. व्हाईट ब्लड सेल्स आपल्या शरीरातील फायटर सेल्स म्हणून ओळखल्या जातात. जे बॉडीवर कुठल्याही इन्फेक्शनचं आक्रमण होतं तेव्हा पहिल्यांदा काम करतात, त्या म्हणजे व्हाईट ब्लड सेल्स. त्या आपली रोगप्रतिकारक शक्ती किती आहे हे ठरवतात. WBC काउंट हा नॉर्मली 4000 ते 11000 इतका असतो. तो कमी झाला तरीही शरीरात काहीतरी प्रॉब्लेम आहे असं मानलं जातं, किंवा तो काउंट 11000 पेक्षा अधिक असेल तरीही शरीरात काहीतरी प्रॉब्लेम आहे असं मानलं जातं. त्यामुळे WBC काउंट हा हिमोग्रामच्या रिपोर्टमधला एक महत्त्वाचा भाग आहे. यानंतर येतं प्लेटलेट्स. प्लेटलेट्सलाच थ्रोम्बोसाइट्स असे म्हणतात. थ्रोम्बोसाइट का म्हणतात तर थ्रोम्बोसाइट्स ह्या थ्रोम्बोसिस म्हणजेच रक्ताची गुठळी होणे किंवा रक्त गोठणे या प्रक्रियेत मदत करतात. आपल्याला एखादी जखम झाली तर तिथून रक्त व्हायला लागतं आणि ते रक्त थोड्या वेळाने थांबतं. तर ते रक्त थांबतं कोणत्या घटकामुळे तर ते म्हणजे त्या प्लेटलेट्समध्ये असलेल्या थ्रोम्बोसाइट्समुळे. आणि प्लेटलेट्सची संख्या कमी झाली म्हणजे प्लेटलेट्स अगदी कमी होत गेले तर हे ब्लिडिंग झालेलं कंटिन्यू राहू शकतं आणि हे आपल्या आरोग्यासाठी नक्कीच धोकादायक आहे. तर प्लेटलेट्स काउंट हा आपल्याला कंप्लीट ब्लड काउंटच्या रिपोर्टमध्ये कळू शकतो. तर त्यामुळे कंप्लीट ब्लड काउंट ही टेस्ट फार महत्त्वाची आहे, कारण यामध्ये आपल्याला RBC म्हणजेच हिमोग्लोबिनचं प्रमाण, WBC म्हणजेच व्हाईट ब्लड सेल आणि प्लेटलेट्स म्हणजेच थ्रोम्बोसाइट याचं प्रमाण किती आहे हे कळतं. आणि हे प्रमाण थोडंसं ॲबनॉर्मल असेल तर डॉक्टर आपल्याला ट्रीटमेंटचा सल्ला देतात किंवा पुढच्या काही टेस्ट करण्याचा सल्ला देतात. तर डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही पुढची ट्रीटमेंट नक्की घ्या.